So good morning students. In today's lecture we are going to discuss about the DNA replication. DNA replication या टॉपिक बद्दल आपण डिस्कस करतो. मागच्या सगळ्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं की DNA काय आहे, RNA काय आहे, RNA चे टाइप्स कोणते कोणते आहे हे सगळं आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं. सो आता आपण डिस्कस करूया DNA replication बद्दल. सो replication या वर्डचा मीनिंग होतो टू कॉपी. टू कॉपी म्हणजे डीएनए ची कॉपी तयार करणे, डीएनए ची एक मल्टिपल कॉपीज तयार करणे, याला म्हटलं आपण डीएनए रेप्लिकेशन. सो व्हॉट इज डीएनए रेप्लिकेशन? डीएनए रेप्लिकेशन इज अ कॉपिंग ऑफ डीएनए. अल्टिमेटली काय करायचं आपल्याला? डीएनए चे इथे कॉपी करायचं. सो स्टँडर्ड डेफिनेशन, डीएनए रेप्लिकेशन इज द प्रोसेस बाय विच डीएनए मेक्स अ कॉपी ऑफ इटसेल्फ ड्युरिंग सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजनच्या वेळेस डीएनए ला का बरं गरज पडली कॉपी करायची? कोणी सांगू शकेल कोणत्या फेज मध्ये आपण सेल डिव्हिजनच्या म्हटलं किंवा आपण या फेज मध्ये, या स्टेज मध्ये आपली डीएनए चं रेप्लिकेशन होतं, डीएनए ची कॉपी आपली होते. आपण सेल सायकल शिकलो, त्यामध्ये आपण शिकलो. तर कोणी सांगू शकेल मला की कोणत्या फेज मध्ये आपली डीएनए चं रेप्लिकेशन होतं? स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला, पण तरी तुम्ही सांगत नाहीये. यश पाटील. So basically DNA replication it occurs in the S phase of interphase. आपण इंटरफेज मध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात सांगा पटकन. इंटरफेज मध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात? हेमांगी. So it occurs before the M phase, that is mitosis and meiosis. मायटोसिस आणि मियोसिसच्या सुरुवातीला आपलं डीएनए चं रेप्लिकेशन होऊन जातं, कारण की मायटोसिस आणि मियोसिस मध्ये ऍक्च्युअल आपण क्रोमोझोमचं डिव्हिजन करत असतो. त्या डीएनए ला आपण दोन भागांमध्ये आपण सेपरेट करत असतो. दोन स्पेसिफिक सेल मध्ये आपल्याला डीएनए ला रेप्लिकेट सेपरेट करायचं असते. सो इट ऑकर्स एस फेज ऑफ इंटरफेज. सो आपण म्हटलं द सेल डिव्हिजन स्टार्ट फ्रॉम दी G1 S, त्यानंतर G2 आणि त्यानंतर M. G1 S, G2 M अशा पद्धतीची आपली सेल सायकल असते. सो दिस फेज फ्रॉम अप टू G1 to G2, that phase is called as a interphase. So that phase is called as a interphase. So सेल सायकलच्या कोणत्या फेज मध्ये डीएनए चं रेप्लिकेशन होतं? इंटरफेज मध्ये. इंटरफेज मध्ये काय होतं मग? डीएनए ची जो डबल स्ट्रँडेड डीएनए आपला आहे त्याची काय होते तिथे एक कॉपी तयार होते. सो अशा पद्धतीची त्यांची कॉपी तिथे तयार होते. आणि ही कॉपी का बरं तयार झाली? का बरं? तर आपल्याला सेलची कॉपी करायची, प्रत्येक सेलमध्ये इक्वल जेनेटिक मटेरियल आपलं जायला पाहिजे. यासाठी आपण काय केलं? डीएनए ची सुद्धा कॉपी केली. सो दिस इज फर्स्ट सेल अँड दिस इज सेकंड. त्यासाठी आपण काय केली? डीएनए ची कॉपी केली, डीएनए चं रेप्लिकेशन आपण केलं. सो डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय होतं? इथे काय होतं मग आपलं जो आपला 2C कंटेंट होतो तो मल्टिप्लाय होतो 4C कंटेंट मध्ये. म्हणजेच काय होतं इथे डीएनएचं रेप्लिकेशन झालं. सो डीएनएचं रेप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला सायंटिस्टनी काही मेकॅनिझम दिलेले आहेत. त्यापैकी काही मेकॅनिझम्सचे आपल्याला इव्हिडन्सेस सापडले, काही मेकॅनिझम आपण प्रूव्ह करू शकलो आणि काही मेकॅनिझम्स जे एन्शियंट टाइम मध्ये, हिस्टॉरिकल टाइम्स मध्ये सायंटिस्ट बिलीव्ह करत होते ते मेकॅनिझम सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. सो आपल्याला शिकायचं आहे डीएनए रेप्लिकेशनचे मेकॅनिझम. सो वी हॅव अ 3 मेकॅनिझम ऑफ डीएनए रेप्लिकेशन. फर्स्ट इज डिस्पर्सिव्ह मेकॅनिझम, second is conservative mechanism and third is सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. तर एक एक करून आपण प्रत्येक मेकॅनिझम बद्दल थोडं थोडं डिस्कस करू. सो डिस्पर्सिव्ह मेकॅनिझमचं म्हणणं काय आहे की जो आपला इनिशियल डीएनए आहे, सो जो आपला ओरिजिनल डीएनए आपल्याकडे आहे त्या डीएनए ला तो म्हणतो आपल्याला करायचा आहे ब्रेक. सो दिस इज अवर ओरिजिनल डीएनए. ओरिजिनल डीएनए ला त्यांचं डिस्पर्सिव्ह मेकॅनिझमचं म्हणणं असं आहे की जो ओरिजिनल डीएनए असतो, सो डीएनए इज मेड फ्रॉम द पॉलिमर. सो डीएनए इज अ पॉलिमर अँड दिस पॉलिमर गेट डिस्पर्स. आणि या पॉलिमरचे न्यूक्लिओटाइड्स काय होतात? डिस्पर्स होतात. आणि डिस्पर्स झाल्यानंतर यांची कॉपी तयार होते. इट ब्रेक्स अँड disperse and after that
हे डिस्पर्स झाल्यानंतर प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा स्वतः रेप्लिकेट करतो. प्रत्येक न्यूक्लियोटाइडची प्रत्येक बेस पेअरची स्वतःचं रेप्लिकेशन होतं आणि रेप्लिकेशन झाल्यानंतर त्याच्या कॉपीज पुन्हा तयार होत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. कशाचं म्हणणं आहे? डिस्पर्सिव्ह मेकॅनिझमचं. सो डिस्पर्सिव्ह मेकॅनिझम काय म्हणते की ओरिजिनल डीएनए breaks into the small pieces. Each piece replicate itself and rejoins. प्रत्येक पिसा रेप्लिकेट होतो आणि त्याच्यानंतर काय होतं? त्यांचं रिजॉइनिंग होतं. म्हणजे जो आपला पॅरेंटल डीएनए मॉलिक्यूल आहे, तो पॅरेंटल डीएनए मॉलिक्यूल सुरुवातीला त्याचे प्रत्येक न्यूक्लियोटाइड हे सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर प्रत्येक जे न्यूक्लियोटाइड आहेत त्यांचं रेप्लिकेशन होते आणि रेप्लिकेशन झाल्यानंतर काय होतं त्यांचं? ते एकमेकांसोबत रिजॉइन होतात आणि रिजॉइन झाल्यानंतर त्यांचं एका डीएनए पासून 2 डीएनए मध्ये कन्व्हर्शन होतं. पण हे जे डिस्पर्सिव्ह मेकॅनिझम आहे, या डिस्पर्सिव्ह मेकॅनिझम बद्दल कोणताही एव्हिडन्स आपल्याला आतापर्यंत सापडलेला नाही. ॲक्चुअल सेलमध्ये अशी कोणत्याही पद्धतीची कंडिशन्स हे प्रेझेंट नसते. सो सायंटिस्टनी म्हटलं, की बा डिस्पर्सिव्ह मेकॅनिझम असं आहे. डीएनए डीएनए पॉलिमर्स काय होतो तिथे डीएनएचा जो पॉलिमर आहे, तो काय होतो? ब्रेक होतो डीएनएच्या मोनोमर मध्ये आणि ब्रेक झाल्यानंतर ते जे डीएनएचे छोटे-छोटे मॉलिक्युल्स आहेत, जे पीसेस आहेत, त्या पीसेसचं रेप्लिकेशन होतं. पण ॲक्चुअल कंडिशनमध्ये, ॲक्चुअल सेल्युलर कंडिशनमध्ये तसं होत नसतं. मग बाकीच्या सायंटिस्टनी म्हटलं, की तुमच्याकडे काही एव्हिडन्सेस आहेत का? त्या सायंटिस्टने म्हटलं, "नाही, आमच्याकडे असं काही एव्हिडन्सेस नाही. आम्ही फक्त एक थिअरी दिली." सो देअर इज नो एव्हिडन्सेस फॉर सच अ मेकॅनिझम. त्यानंतर काही सायंटिस्टनी म्हटलं, की डीएनए जो आहे, तो एका मास्टर कॉपी सारखा ऍक्ट करतो. सपोज दिस इज अवर डीएनए अँड दिस डीएनए ऍक्ट ऍज अ मास्टर कॉपी. आणि याच मास्टर कॉपी पासून जशी आपण एका सिंगल शीटची आपण झेरॉक्स काढतो, एका बुकची आपण झेरॉक्स काढतो असतो झेरॉक्स सेंटरवर जाऊन, तशाच पद्धतीने त्यांचं म्हणणं असं आहे की बा या डीएनएची एक झेरॉक्स कॉपी इथे तयार होतं. म्हणजेच जो डीएनए आहे तो तसाच इंटॅक्ट राहतो, त्याचं कन्झर्वेशन होते आणि कन्झर्वेशन झाल्यानंतर त्याची त्याच पद्धतीने जसं आपण झेरॉक्स मशीनमध्ये पेज टाकतो आणि त्याची कॉपी तयार करतो, एक्झॅक्ट कॉपी, तशाच पद्धतीने डीएनएची दुसरी कॉपी तयार होते. असं कोणाचं म्हणणं आहे? कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. पण या कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझमसाठी सुद्धा काहीच एव्हिडन्सेस आपल्याकडे प्रेझेंट नाही. सो अकॉर्डिंग टू दिस मेकॅनिझम ओरिजिनल डीएनए इज वेल कन्सर्व्ड. नावातच सगळं आहे, प्रत्येक मेकॅनिझम नावातच सगळं सांगत असतं. सो ओरिजिनल डीएनए इज अ वेल कन्सर्व्ड. इट्स कॉपी इज सिंथेसाइज इन द मीडियम. त्याची जी कॉपी आहे ती मीडियम मध्ये सिंथेसाइज होते आणि जो ओरिजिनल डीएनए आहे त्याची एक्झॅक्ट कॉपी आपल्याकडे तयार होते, असं कोणाचं म्हणणं आहे? कन्झर्वेटिव्ह. ओरिजिनल डीएनए मध्ये कोणत्याच पद्धतीचा चेंज न होता, त्यांच्यामध्ये कोणत्याच पद्धतीची ऍक्टिव्हिटी न होता, डिरेक्टली जो ओरिजिनल डीएनए आहे तो कन्झर्व राहतो आणि त्याची ज्या पद्धतीने आपण पेजेसची झेरॉक्स काढतो त्या पद्धतीने ऑटोमॅटिकली त्यांची कॉपी तयार होते, असं कोणाचं म्हणणं आहे? कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. मग दुसऱ्या सायंटिस्ट लोकांनी म्हटलं, तुम्ही तर आता थिअरी दिली, मग याचे एव्हिडन्सेस काय? तर या मेकॅनिझमसाठी कोणत्याच पद्धतीचे एव्हिडन्सेस नव्हते. ही फक्त एक थिअरी म्हणून राहिली. म्हणून दिस मेकॅनिझम इज ऑल्सो नॉट ॲप्लिकेबल. म्हणून याला आपण नॉट ॲक्सेप्टेबल मेकॅनिझम म्हणतो. सो काय होतं इथं? पॅरेंटल स्ट्रँड जो असतो, पॅरेंटल डीएनए असतो, रेप्लिकेशन झाल्यानंतर काय म्हटलं त्यांनी, की याची एक्झॅक्ट कॉपी या पॅरेंटल स्ट्रँडची विदाउट involving the DNA. According to mechanism, original DNA is well conserved. जो ऍक्च्युअल डीएनए असतो त्याच्यामध्ये त्याचं कन्झर्वेशन इथे केल्या जातं. अँड देर इज अ नो चेंज इन डीएनए. डीएनए मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज इथे होत नाही आणि डीएनएचं रेप्लिकेशन होऊन जातं, असं कोणाचं म्हणणं आहे? कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. सो इट कॉपीज लाईक Xerox method and original DNA is well conserved. पण यासाठी सुद्धा आपल्याकडे कोणत्याच पद्धतीची आपल्याकडे एव्हिडन्सेस प्रेझेंट नाही. डीएनए हा त्याची कॉपी मिरर इमेज सारखा करत असतो, झेरॉक्स कॉपी सारखा करत असतो, असं त्या मेकॅनिझमचं म्हणणं आहे. मग आता कशा पद्धतीने होतं डीएनएचं हे आपलं रेप्लिकेशन? तर डीएनएचं रेप्लिकेशन होण्यासाठी आपल्याकडे एक मेकॅनिझम आहे, दॅट इज सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. या मेकॅनिझमचं थिओरिटिकल रिव्ह्यू जो आहे, या मेकॅनिझमचं सुरुवातीला जी इनिशियल इम्प्रेशन होतं, इनिशियल थिअरी जी दिली होती, जे वॅटसन अँड क्रिकनी दिली होती. वॅटसन अँड क्रिकचं काय म्हणणं होतं,
की अशा पद्धतीने आम्ही जर डीएनएचं स्ट्रक्चर दिलं तर आम्ही सांगतो सुद्धा की डीएनएचं या रेप्लिकेशन कशा पद्धतीने होतं. मग वॅटसन अँड क्रिकने काय म्हटलं की डीएनएचं रेप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडनी होऊ शकतं. मग हे प्रूव्ह त्यांनी केलं नाही. पण त्यांनी काय केलं, सुरुवातीला फक्त त्यांनी थिअरी दिली. मग हे प्रूव्ह कोण केलं? मेसलसन अँड स्टाल या नावाच्या सायंटिस्टनी या सगळ्यांचं प्रूव्हिंग केलं. ते कसं झालं ते बघूया पुढे. सुरुवातीला बघून घेऊ सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. आता तुम्हाला माहिती आहे की डीएनए कडे 2 स्ट्रँड प्रेझेंट आहेत. Suppose this is our DNA and it having the 2 strand. This is our double stranded DNA and this double stranded DNA having the 2 strand. This is 5 prime end, 3 prime end, 3 prime end, 5 prime end. अशा पद्धतीचे त्यांच्याकडे दिसतं. एकमेकांकडे हायड्रोजन बॉन्डनी न्यूक्लियोटाइड्स त्यांच्याकडे अटॅच असतात. ए चा कॉम्प्लिमेंटरी टी, जी चा कॉम्प्लिमेंटरी सी, सी चा कॉम्प्लिमेंटरी जी, टी चा कॉम्प्लिमेंटरी ए. अशा पद्धतीने स्ट्रँड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग सेमी कन्झर्वेटिव्हचं म्हणणं काय आहे की बा एका स्ट्रँडला या दोन पैकी एका स्ट्रँडला टेम्पलेट स्ट्रँड म्हणून यूज केला जाऊ शकतो. आता टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे काय कन्सिडर करूया. सपोज दिस इज अवर डीएनए. या डीएनए ला आपण सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये काढूया अशा पद्धतीने. सो दिस इज 5 प्राइम, 3 प्राइम, 3 प्राइम आणि 5 प्राइम. आणि इथे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहे. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ए, जी, सी, टी, टी, सी, जी, ए आणि अटॅच विथ द हायड्रोजन बॉन्ड. ते हायड्रोजन बॉन्ड सोबत एकमेकांसोबत अटॅच आहे. मग सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझमचं म्हणणं काय आहे, या दोन्ही स्टँडला ऍज अ टेम्पलेट स्टँड आपण यूज करू शकतो आणि या टेम्पलेट स्टँडचा एखादा एन्झाईम तिथे येऊन काय करेल, या टेम्पलेट स्टँडवर कॉम्प्लिमेंटरी कॉपी तिथे ऍड करेल. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, डीएनएच्या स्ट्रँडला आपल्याला मिडल मधून त्याच्या हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करावं लागतील आणि दोन्ही स्ट्रँड आपल्याला काय करावं लागेल, सेपरेट करावं लागेल. चला करूया. सो दोन्ही स्ट्रँड आपण काय केले, सेपरेट केले. सुरुवातीला दोन्ही स्ट्रँड आपण सेपरेट करून घेऊ. सो विल सेपरेट 2 स्ट्रँड्स आणि या प्रत्येक स्ट्रँडला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणून ऍक्ट करू शकतो. या प्रत्येक स्ट्रँडला आपण ऍज अ टेम्पलेट स्ट्रँड म्हणून यूज करू शकतो. सो आणि काहीतरी एन्झाईमचा यूज करून, काहीतरी वेगळ्या एन्झाईमचा यूज करून आपण काय करू शकतो, तिथे आपला एक त्याचा कॉम्प्लिमेंटरी दुसरा स्ट्रँड आपण तयार करू शकतो. सो अशा पद्धतीने काय होईल, इथे दुसरा एक कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इथे तयार होईल. याचा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इथे तयार होईल. मग आपल्याला इथे काय होतं, सुरुवातीला सिक्वेन्स ए, सॉरी दिस ए, जी, सी, टी. आता ए, जी, सी, टी चा कॉम्प्लिमेंटरी आपण कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तिकडे ऍड करतोय दुसऱ्या साईडला. तर तो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड कशा पद्धतीचा बनेल, टी, सी, जी, ए. इथे सुद्धा काय बनेल, सॉरी इथे काय असेल दुसऱ्या साईडला, दुसरा स्ट्रँड आपण ब्रेक केलाय तो टी, सी, जी, ए, ए, जी, सी, टी. म्हणजे आपल्याकडे काय होता, एक आपल्याकडे होता एक. सो दिस इज 3 प्राइम अँड दिस इज 5 प्राइम, दिस इज 5 प्राइम आणि दिस इज 3 प्राइम. झाला ना. मग आता ओरिजिनल जो आपला स्ट्रँड होता, ओरिजिनल जो आपला डबल स्ट्रँडेड डीएनए होता, त्याला आपण काय केलं, 2 स्ट्रँड मध्ये त्याची काय केली, कॉपीज तिथे तयार केली. सो अशा पद्धतीने सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम. बरं आता आपण याला सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम का बरं म्हटलंय, कारण की सेमी कन्झर्वेटिव्ह, सेमी म्हणजे हाफ, कन्झर्वेटिव्ह म्हणजे कन्झर्व, म्हणजे काय झाला, आपला हाफ डीएनए तिथे काय झाला, कन्झर्व झाला. सो दिस इज अवर ओल्ड स्ट्रँड and this is our old strand and this is our new strand. This is our new strand. Old strand or parental strand is conserved. That's why this type of DNA replication is called as semi conservative. आणि याचे काही आपल्याला एव्हिडन्सेस भेटले, ते आपण एव्हिडन्स कशा पद्धतीने भेटले ते आपण बघूया. सो इथे तुम्हाला दिसतंय पॅरेंटल स्ट्रँड, व्हायलेट कलर मध्ये पॅरेंटल स्ट्रँड दिसतंय तुम्हाला. जे तुम्हाला दिसते
व्हायलेट कलर मध्ये पॅरेंटल स्ट्रँड आणि इथे काय झाला ब्ल्यू कलरचा एक नवीन स्ट्रँड तिथे ऍड झाला. म्हणजे काय झालं, दोन व्हायलेट कलरचे आपले पॅरेंटल स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट आपले तिथे झाले. दोन पॅरेंटल स्ट्रँड सेपरेट झाले आणि एक नवीन स्ट्रँड इथे तयार झाला. आवाज येतोय माझा क्लिअर? हो सर. ओके. मग काय झालं, तिथे एक ब्ल्यू कलरचा आपला नवीन स्ट्रँड तिथे ऍड होताना तुम्हाला दिसतोय. सो ब्ल्यू कलरचा एक नवीन स्ट्रँड तुम्हाला ऍड होताना दिसतोय. तर अशा पद्धतीचा एक नवीन स्ट्रँड तिथे ऍड झाला आणि आपला जो पॅरेंटल स्ट्रँड होता, ओरिजिनल ओल्ड स्ट्रँड होता, तो काय झाला तिथे कन्झर्व झाला, तो तिथे काय झाला सेव्ह झाला. आणि मग पुन्हा एक रेप्लिकेशनची सायकल झाली. पुन्हा सेलचं डिव्हिजन सेलला करायचं होतं. मग काय झालं, पुन्हा हे दोन स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट झाले. पुन्हा दोन स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर काय होईल, इथे एक ब्ल्यू स्ट्रँड सेपरेट झाला, इथे व्हायलेट स्ट्रँड सेपरेट झाला, इथे पुन्हा सेम कंडिशन झाली आणि इथे तिथे पुन्हा काय झाला, नवीन ब्ल्यू कलरचा स्ट्रँड तिथे तुम्हाला दिसतोय. तर हे ब्ल्यू कलर आणि व्हायलेट कलर हे फक्त आपण डिनोशन साठी, आपल्याला समजण्यासाठी आपण दिले. पण ऍक्च्युअल सेल मध्ये जो असतो, रेप्लिकेशन झाल्यानंतर ओरिजिनल डीएनए जसा तसा आपला कन्झर्व होतो. तिथे काही ओल्ड स्ट्रँड आणि न्यू स्ट्रँड असं काही डिफरन्शिएशन नसतं. सो टू स्ट्रँड separate and act as a template for synthesis of new complementary strand. म्हणजे टेम्पलेट म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही लहानपणी जेव्हा एखादा सर्कल वगैरे काढायचा असतो, तेव्हा तुमच्याकडे एक टेम्पलेट असते. त्या टेम्पलेट मध्ये सगळे शेप असतात, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर. तर त्याला म्हणायचं टेम्पलेट. म्हणजे काय होतं, ते त्यांच्या मदतीने आपण तशा पद्धतीचा शेप आपण इथे देऊ शकतो. सो टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए सेपरेट अँड ऍक्ट एज अ टेम्पलेट. त्याचप्रमाणे डीएनए चा जे स्ट्रँड्स असतात ते टेम्पलेट म्हणून ऍक्ट करतात. तिथे काय करेल, तिथे एक एन्झाईम बाइंड होईल, डीएनए पॉलिमरेज, जो की काय करेल, रेप्लिकेशन करेल, त्या न्यूक्लिओटाइडला रीड करेल आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड तो तिथे ऍड करेल आणि अशाच पद्धतीचा दुसरा स्ट्रँड तिथे तयार करेल. आता हे जे मेकॅनिझम आहे ते डिटेलमध्ये सुरुवातीला आपण पुढे आपण जसं फॉरवर्ड होऊ तसं डिस्कस करूया. So after completion of one DNA replication cycle, each DNA molecule would have one parental and one newly synthesized strand. म्हणजे काय होतं, एक राऊंड ऑफ रेप्लिकेशन झालं. आफ्टर द फर्स्ट राऊंड ऑफ रेप्लिकेशन त्यांच्याकडे एक ओल्ड स्ट्रँड होता, एक पॅरेंटल स्ट्रँड होता आणि एक न्यूली सिंथेसाइज स्ट्रँड त्यांच्याकडे आपला मिळाला. सो सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन इज गिवन बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन अँड क्रिकने यांच्याबद्दल आयडिया दिली होती. And evidences of semi-conservative mode of replication was provided by Messelson and Stahl in 1958. 1958 मध्ये काय केलं, मेसेल्सन अँड स्टालनी त्यांच्याबद्दल एव्हिडन्सेस दिले. त्यांनी काय केलं, ई कोलाय ऍज अ एक्सपेरिमेंटल मटेरियल त्यांनी यूज केलं आणि नायट्रोजनचे हेवी आणि लाईट आयसोटोप हे यूज केले. हेवी आणि लाईट आयसोटोप म्हणजे काय, की नायट्रोजनकडे हेवी आयसोटोप, त्याचा ॲटॉमिक नंबर मध्ये काही चेंजेस, अँड दिस नायट्रोजन इज अ लाईट नायट्रोजन. सो दे यूज टू टाइप ऑफ. आवाज येतोय माझा? हो सर. आय थिंक कॉल आला होता थोडा त्याच्यामुळे ब्रेक होते. ओके ओके, आता येतोय क्लिअर? नाऊ आता येतोय क्लिअर आवाज? अदनान आवाज आ रही अभी? हो. सो त्यांनी काय केलं की आयसोटोप्सचा यूज केला. आता आयसोटोप्स म्हणजे काय, की नायट्रोजनची वेगवेगळी डेन्सिटी असणारे वेगळे मॉलिक्युल्स त्यांनी यूज केले. म्हणजे आहे काय, नायट्रोजनच आहे, पण त्यांची काय वेगळी आहे, डेन्सिटी वेगळी आहे त्यांची. म्हणजे त्यांचं मॉलिक्युलर वेट काही डेन्सिटी मध्ये त्यांच्या फरक पडतो. सो अशा पद्धतीचं एक्सपेरिमेंट त्यांनी केला. आता त्यांनी कशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट केला ते आपण बघूया. दे आर आयसोटोप्स बट नॉट रेडिओ आयसोटोप्स. रेडिओ आयसोटोप्सचा त्यांनी यूज केला नाही. त्यांनी फक्त डेन्सिटी डिपेंडंट, डेन्सिटीचा डिफरन्शिएट असणारे नायट्रोजन त्यांनी यूज केले. आता हे नायट्रोजन कुठे जातील, हे नायट्रोजन जातील त्यांच्या डीएनए मध्ये. बघूया कशा पद्धतीने असतं. मेसेल्सन अँड स्टालनी काय केलं, त्यांनी काही ई कोलाय बॅक्टेरिया घेतला. सो दे टेक सम
E. coli bacteria in a culture medium. So this is our culture medium. काही कल्चर प्लेट त्यांनी घेतली. कल्चर मीडियम म्हणजे काय की ई कोलाला ग्रो होण्यासाठी काही बेस त्यांनी तिथे तयार केला, काही अगारोज, काही न्यूट्रिएंट मटेरियल, त्यांच्या ग्रोथ साठी लागणारे ग्रोथ फॅक्टर ते सगळे त्यांनी टाकले. पण ते टाकत असताना काय केलं त्यांनी, या कल्चर मीडियम वरती त्यांना ग्रो करायचे होते ई कोलाय. सो विथड्रॉ द ई कोलाय. अशा पद्धतीचे आपण काहीतरी ई कोलाय आपण काढूया. सो दिस इज ई कोलाय. बरं, यात त्यांनी कल्चर मीडियम मध्ये काय केलं की त्यांनी या कल्चर मीडियमला सुरुवातीला फर्स्ट रेप्लिकेशनच्या वेळेस काय केलं त्यांनी, हेवी आयसोटोप्स इथे ऍड केले. हेवी आयसोटोप्स कशाचे, नायट्रोजनचे. सो दे ऍड हेवी आयसोटोप्स ऑफ नायट्रोजन दॅट इज N50. आता तुम्हाला माहिती आहे की डीएनए मध्ये काय असतं, आपला शुगर असतो, फॉस्फेट ग्रुप असतो, नायट्रोजन बेसिस असतो. मग त्या नायट्रोजन बेसिस मध्ये जर डीएनएचं रेप्लिकेशन करायचं असेल तर त्या सेलला काय लागेल, बाहेरून नायट्रोजन बेसिस लागतील, बाहेरून शुगर लागेल, बाहेरून फॉस्फेट ग्रुप लागेल. मग काय करेल तो, बाकीचे कंपोनंट काय करेल, कल्चर मीडियम मधून घेईल. तशाच पद्धतीने तो नायट्रोजन सुद्धा कुठून घेईल, कल्चर मीडियम मधून घेईल. कारण की त्याला काय करायचंय, डिवाइड करायचंय, त्याला डीएनएचं रेप्लिकेशन करायचंय. आता डीएनएचं रेप्लिकेशन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला नायट्रोजन बेसिस तर प्रिपेअर करावं लागतील ना. तर ते नायट्रोजन बेसिस कुठून प्रिपेअर करेल, त्यासाठी त्याला नायट्रोजन लागेल ना. तर तो नायट्रोजन कुठून घेईल, तो कल्चर मीडियम मधून तो नायट्रोजन घेईल. म्हणजे त्याच्याकडे इनिशियल लेवलवरती कोणताही हेवी आयसोटोप असो की लाईट आयसोटोप असो, त्याच्यावरती डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यावरती त्याच्या डीएनए मध्ये कोणता आपल्याला आयसोटोप दिसायला पाहिजे, आपल्याला दिसायला पाहिजे N15 टाइप्स ऑफ नायट्रोजनचा. सो डीएनए मधला नायट्रोजन बेस, इट रिक्वायर्स नायट्रोजन. जो डीएनए मधला नायट्रोजन बेस असतो त्यांना नायट्रोजनची गरज असते. सो काय केलं यांनी, कल्चर मीडियमला ई कोलाय टाकले आणि या ई कोलायला काय केलं त्यांनी, 17 जनरेशन पर्यंत त्यांनी, म्हणजे 17 जनरेशन पर्यंत त्यांनी ग्रो केलं. 17 जनरेशन पर्यंत त्यांनी ग्रो केलं. म्हणजे सिंगल ई कोलाय जर तिथे प्रेझेंट असला तर तो काय होईल, तिथे डबल होईल, पुन्हा काय होईल, डबल होईल. सो अशा पद्धतीने त्यांनी काय केले, अशा पद्धतीने त्यांनी 17 जनरेशन काय केलं, त्यांचे ई कोलायचे तयार केले. म्हणजे 17 वेळा त्यांना रेप्लिकेट होऊ दिलं. म्हणजे अप टू एका बॅक्टेरिया पासून अप टू 2.5 लाख बॅक्टेरिया त्यांनी तयार केले. मग हे सगळं होत असताना हे सगळं का बरं केलं, की कारण की त्यांच्या डीएनए कंटेंट मध्ये टोटल हेवी आयसोटोप आपला इनकॉर्पोरेट झाला पाहिजे. यासाठी त्यांनी काय केलं, सगळं त्यांनी जनरेशन केलं. म्हणजे 15 जनरेशन झाल्यानंतर काय झालं, 15 जनरेशनला ग्रो केल्यानंतर एव्हरी बॅक्टेरिया हॅव हेवी नायट्रोजन. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरियाकडे जो आहे नायट्रोजन, जो आहे तो हेवी नायट्रोजन तिथे इन्व्हॉल्व झाला. मग काय केलं त्यांनी, बियॉन्ड डेन्सिटी सेंट्रिफ्युगेशन नावाच्या टेक्निकने जो आहे त्या बॅक्टेरियाच्या कल्चरचं सेंट्रिफ्युगेशन केलं. सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर काय झालं, की त्या बॅक्टेरियामध्ये सेंट्रिफ्युगेशन केलं काही टेस्ट ट्यूब मध्ये, त्या बॅक्टेरियामध्ये त्यांना काय भेटले, हेवी आयसोटोप्स. हेवी आयसोटोप्स त्यांना मिळाले. म्हणजेच डीएनए मध्ये कंटेंट कोणता होता आपला, N50. म्हणजे जे डीएनए चे दोन्ही स्ट्रँड दिसतंय आपल्याला, जे डीएनए चे दोन्ही स्ट्रँड आपल्याला दिसतंय ते कसे असतील, हेवी स्ट्रँड तिथे प्रेझेंट असतील. त्या दोन्ही स्ट्रँड मध्ये हेवी नायट्रोजन प्रेझेंट असेल. आणि ते कसं डिस्टिंग्विश करू शकतो आपण, बाय यूज ऑफ बियॉन्ड डेन्सिटी सेंट्रिफ्युगेशन. ते काय असतं ते बघूया आपण हळूहळू पुढे. सो इतकं लक्षात घ्या की दोन्ही स्ट्रँड मध्ये त्यांच्या डीएनएच्या N50 दोन्ही स्ट्रँड मध्ये काय आले, त्यांच्या N50 म्हणजे हेवी आयसोटोप दोन्ही स्ट्रँड मध्ये त्यांच्या आले. सो दोन्ही बेसेस कडे काय आला आपला, हेवी नायट्रोजन तिथे त्यांच्याकडे आला. तर मग यानंतर काय केलं त्यांनी, यानंतर हाच जो बॅक्टेरिया आहे ज्याच्याकडे हेवी नायट्रोजनचे डीएनए चे स्ट्रँड होते, ज्याच्याकडे डीएनए होतं,
त्याच बॅक्टेरियाला त्याने काय केलं, पुन्हा कल्चर केलं. पण पुन्हा कल्चर केलं तर त्या मीडियम मध्ये काय केलं त्यांनी, N14 दे कल्चर्ड इनटू द N14 मीडियम. म्हणजे काय काय होतं तिथे, लाईट नायट्रोजनचा स्ट्रँड. N14 मध्ये ऍड केल्यानंतर काय झालं, मग डीएनएचं रेप्लिकेशन झालं असेल. डीएनएचं रेप्लिकेशन होत असताना मग काय केलं असेल, डीएनए चं रेप्लिकेशन होत असताना जे काही नायट्रोजनस बेसेस असतील ते कशाचे तयार झालेले असतील, N14 चे. म्हणजे तिथे काय आला असेल, लाईट आयसोटोप आला असेल. म्हणजेच अल्टिमेटली काय झालं, इथे एक स्ट्रँड तयार होत असताना काय झालं असेल, मग इथे सेमी कन्झर्वेटिव्ह मोड मध्ये आपल्याला तिथे मिळाले so this is N50, N15, N15, N15. It transferred to N14 medium. So one band is of heavy band and other must be the light band. दुसरा काय आला असेल मग, लाईट बँड आला असेल, जो की आपण दुसऱ्या कलरने शो केला. सो अशा पद्धतीचे त्यांना बँड भेटले. म्हणजे त्यांनी जेव्हा बियॉन्ड डेन्सिटी सेंट्रीफ्युगेशन केलं, बियॉन्ड डेन्सिटी सेंट्रीफ्युगेशन म्हणजे काय केलं, सुरुवातीला ते सेंट्रीफ्युगेशन करतात. सेंट्रीफ्युगेशनची प्रोसेस झाल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबला स्टेबल होण्यासाठी सोडतात आणि तो काय करेल, सीजियम क्लोराईड CSCl नावाच्या सोल्युशन मध्ये त्या सगळ्या मटेरियलला सेंट्रीफ्युगेशन करतात. आणि हे काय होतं, CSCl चं सोल्युशन सीजियम क्लोराईड हे डेन्सिटी सोबत काय असतं त्यांचं हे डेन्सिटी सेन्सिटिव्ह सोल्युशन असतं. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हे डेन्सिटी सेन्सिटिव्ह पार्टिकल्स हे काय करत असतात, सेपरेट करत असतात. सो दिस सोल्युशन सेपरेटेड द डेन्सिटी अकॉर्डिंग टू डेन्सिटी. मग काय भेटला यांना, इंटरमिडिएट म्हणजे सुरुवातीला इथे काय भेटलं होतं, N50 बँड सोबत आपल्याला इथे एक बँड जो आहे तो खाली भेटला होता. म्हणजे हेवी बँड आहे तर तो सोल्युशन मध्ये कुठे जाईल, तळाशी राहील ना तो, कारण की त्याचं वजन जास्त आहे, तर तो खाली राहील. इंटरमिडिएट बँड इथे तयार झाला तर तो तो जो बँड आहे N14 N15 बँड, तो इंटरमिडिएट आपल्याला बँड मिळाला. म्हणजेच आपण मिसलसन अँड स्टॉलनी याच्यावरून काय कॉन्क्लूड केलं, की डीएनए स्ट्रँड बनत असताना, एक स्ट्रँड नवीन तयार होत असताना जो जो ओरिजिनल डीएनए आहे, जो पॅरेंटल डीएनए आहे, त्याचं सुरुवातीला ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक स्ट्रँड तिथे कन्झर्व्ह झाला. एक स्ट्रँड तिथे कन्झर्व्ह झाला. जर दोन्ही स्ट्रँड नवीन आले असते तर काय झालं असतं आपलं, दोन्ही स्ट्रँड जर नवीन आले असते आपले तर N15 असतं. जर इफ दोन्ही स्ट्रँड जर आपण म्हटलं की कन्झर्वेटिव्ह मोड आपल्याकडे आहे, तो जेव्हा आपल्याला N50 मिळालं तर N50 सुद्धा मिळाला असता आपल्याला आणि N14 म्हणजे लाईट पण मिळाला असता, हेवी पण मिळाला असता आणि इंटरमिडिएट बँड आपल्याला मिळाला नसता. म्हणजे तिथे काय झालं असतं, आपलं डीएनए ला जर त्याने डीएनएचा एक जर स्ट्रँड त्याने यूज केला नसता तर N50 तिथे आलेला नसता. म्हणजे पूर्ण जे मटेरियल आहे, पूर्ण जे कॉपिंग आहे ते डीएनए ला छेडछाड न करता, पहिल्या डीएनए सोबत पॅरेंटल डीएनए सोबत छेडछाड न करता त्यांनी काय केलं असतं, तिथे पूर्ण जो एन्गल्फेक्ट झालेला नायट्रोजन आहे तो N14 असतं आणि दोन्ही बँड आपल्याला N14 आणि N15 भेटले असते. पण इथे काय झालं आपल्या सेंट्रीफ्युगेशन मध्ये जो आपलं सोल्युशन आहे तिथे आपल्याला इंटरमिडिएट बँड आपले भेटले. मग याच्यावरून आपण काय प्रूव्ह करू शकतो, की की डीएनएचा जो पॅरेंटल स्ट्रँड आहे तो सुरुवातीला कन्झर्व्ह केला जातो आणि कन्झर्व्ह झाल्यानंतर काय होतं, आपल्याला जो काही दुसरा स्ट्रँड बोलतो, जो काही न्यूली सिंथेसाइज स्ट्रँड होतो, त्याचं मटेरियल आपल्याला सेल सायटोप्लाझम मधून घेतलं जातं आणि तशाच पद्धतीने आपलं दोन एक नवीन बँड पहिल्या पॅरेंटल स्ट्रँडचा बँडचा यूज करून आपण काय करू शकतो, दुसरा स्ट्रँड एक तयार करू शकतो. म्हणजे अल्टिमेटली इथे काय झालं सुरुवातीला दोन स्ट्रँड सेपरेट झाले. एक हा झाला सेपरेट, या स्ट्रँडचं सेपरेशन बघतोय आपण. एक N15 वाला एक स्ट्रँड आपण इथे बघतोय, एक स्ट्रँड आपण इथे बघतोय आणि हे दोन सेपरेट झाल्यानंतर काय होईल, तिथे एक नवीन स्ट्रँड ऍज अ टेम्पलेट पहिल्या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी एक दुसरा नवीन स्ट्रँड तयार केला गेला.
आणि हा कोणता स्ट्रँड आहे मग आपला लाईट स्ट्रँड आहे. म्हणजेच अल्टिमेटली नायट्रोजनचा यूज करून आपण काय केलं, यांचं या जो सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन दिलं होतं वॅटसन अँड क्रिकने, त्याचं काय केलं आपण, त्याला प्रूव्ह केलं. कोणी प्रूव्ह केलं? मेसल्सन अँड स्टार्ल. दिस इज द मेसल्सन अँड स्टार्ल एक्सपेरिमेंट. सिलेबस मध्ये नाही आहे, पण तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात यावा यासाठी तुम्हाला शिकवलं. कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. सो अशा पद्धतीने आपला एक एक्सपेरिमेंट बघितला आपण मेसल्सन अँड स्टार्ल. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया डीएनए रेप्लिकेशन मशिनरी. डीएनए ला रेप्लिकेट करण्यासाठी कशा कशाची गरज असते ते आपण डिस्कस करूया. सो डीएनए रेप्लिकेशन इज अ हायली एन्झाईम डिपेंडंट. आता डीएनए ची कॉपी तयार करायची आहे आपल्याला. डीएनए कॉपी तयार करण्यासाठी डीएनएचा ऑटोमॅटिकली कॉपी तर नाही करू शकणार. सो डीएनए कॉपी करण्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आपल्याला असतील, काही एन्झाईमची तिथे आपल्याला गरज लागेल. So there are many enzymes involved in the DNA replication, which include the enzymes that is DNA dependent. काही DNA dependent enzymes तिथे लागतील आपल्याला, जसं की DNA पॉलिमरेज आपल्याला लागेल, हेलिगेज नावाचे एन्झाईम लागेल, लायगेज नावाचे एन्झाईम लागेल. Among them, DNA dependent DNA polymerase is the main enzyme. म्हणजे आपल्या पिक्चरचा हिरो कोण आहे? DNA dependent DNA polymerase. DNA polymerase काय करेल? डीएनए ची ऍक्च्युअल कॉपी, डीएनए ची कॉपी करण्यास मदत करेल डीएनए पॉलिमर. लक्षात ठेवायचंय, डीएनए पासून जर आपल्याला डीएनए बनवायचंय, म्हणजे रेप्लिकेशन करायचंय, त्यावेळेस डीएनए ची कॉपी करणारा एन्झाईम आपल्याला लागेल डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आपल्याला तिथे लागेल. जर आपल्याला डीएनए पासून आरएनए बनवायचा आहे, तर आपल्याला लागेल, याच प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. या पिक्चरचा हिरो कोण असेल? या पिक्चरचा हिरो असेल आरएनए पॉलिमरेज. आरएनए बनवणारा एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. जर आरएनए पासून प्रोटीन बनवायचा असेल तर म्हणायचं नाही प्रोटीन पॉलिमरेज, बिलकुल म्हणायचं नाही. सो आरएनए पासून जर प्रोटीन बनवायचं असेल, या प्रोसेसला म्हटलं आपण ट्रान्सलेशन. आणि या पिक्चरचा हिरो असेल आपला सगळ्यांचा आवडता रायबोझोम, दॅट इज प्रोटीन फॅक्टरी. प्रोटीन फॅक्टरी असेल आपला रायबोझोम. तर 3 एन्झाईमचे नाव लक्षात ठेवायचे. डीएनए पासून डीएनए बनवायचा असेल तर डीएनए पॉलिमरेज, डीएनए पासून आरएनए बनवायचा असेल तर आरएनए पॉलिमरेज, आरएनए पासून जर प्रोटीन बनवायचं असेल तर रायबोझोम आपल्याला लागेल. रायबोझोम इज अ नॉट अ एन्झाईम, इट इज न्यूक्लिओ प्रोटीन कॉम्प्लेक्स. न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन पासून बनलेला एक कॉम्प्लेक्स आहे आपला रायबोझोम. सो अशा पद्धतीने आपण डिस्कस केलंय डीएनए रेप्लिकेशनच्या बेसिक बद्दल.